हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। माढ्यात भाजपला अजून एक धक्का बसण्याची शक्यता। आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलही पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी, सूत्रांची माहिती। माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी निश्चित झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची माहिती, धैर्यशील मोहिते 14 एप्रिलला पवार गटात प्रवेश करणार। मोदींनी संसदच ताब्यात घ्यावी, पण मित्रपक्षांचाही मान राखावा। शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकरांचा भाजपला सल्ला। अमोल कीर्तिकरांच्या ईडी चौकशीवरही नाराजी व्यक्त। महाराष्ट्रात पक्ष कसे फोडले हे गजानन कीर्तिकरांनी सांगितलं। शिंदे गटाला दाखवलेली भीती दिसून आली। गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचा टोला। हवा तसा लीड मिळाला नाही तर निधीची तक्रार करू नका। 4 जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेऊन बसणार। सिंधुदुर्गातील मेळाव्यात नितेश राणेंचा सरपंचांना सज्जड दम। महायुतीच्या बारामतीतील उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकात राज ठाकरेंचा फोटो। पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या बॅनर्सवर राज ठाकरेंचे फोटो झळकायला सुरू। मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता। शिवाजी पार्कमध्ये 17 मे रोजी महायुतीची प्रचार सभा, सूत्रांची माहिती। शरद पवारांकडून आधीही एनडीए मध्ये जाण्याचा प्रयत्न। प्रफुल्ल पटेलांनंतर छगन भुजबळांचाही दावा। 2014 मध्येही राष्ट्रवादीकडून भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा, भुजबळांकडून आठवण। शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नव्हते। काहींनी प्रयत्न केले पण पवारांनी भूमिका बदलली नाही। जयंत पाटलांनी पटेल आणि भुजबळांचा दावा फेटाळला। अजित पवार गटाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक। नाशिकच्या जागेवरचा तिढा बैठकीत सुटण्याची शक्यता। नाशिकच्या अजय बोरस्तेंना मुख्यमंत्री शिंदेंकडून बोलावणं। बोरस्ते मुंबईकडे रवाना। नाशिकसाठी बोरस्तेंच्या नावाची मागील 4 दिवसांपासून चर्चा। अमित शहांकडून पवार गटाचा नकली राष्ट्रवादी असा उल्लेख। तर महाराष्ट्रातील जनता ठरवेल कोण असली कोण नकली। शहांना योग्य व्यासपीठावरून उत्तर देऊ, जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे आज पालघरच्या दौऱ्यावर। भारती कांबळींच्या प्रचारार्थ ठाकरेंची पालघरमध्ये सभा। ठाकरे अमित शहांच्या टीकांना उत्तर देणार। रामदास कदम आणि सदानंद कदमांमधील वाद पेटण्याची शक्यता। माध्यमांसमोर मी सांगणार, सदानंद कदमांचा पत्रक काढून रामदास कदमांना इशारा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीमध्ये उमेदवाराची घोषणा। राजू शेट्टींकडून सांगलीत महेश खराडेंना उमेदवारी। इगतपुरीतील कातुरवाडी वाघाचा झाप, मेंगाळ झाप वस्तीमध्ये एप्रिल महिन्यातच भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी निसरड्या पायवाटेने दरीत उतरून करावी लागते पायपीट। आज आणि उद्या खारघर, तळोजा आणि उलवे नोडमध्ये पाणी पुरवठा बंद। हेटवणे धरणाच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती होणार। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। बुलढाणा, पंढरपूर, नागपूर आणि बीडसह जालन्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट। बीडमध्ये अनेक नद्यांना पूर। भाजीपाल्यासह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। 3 दिवस पुण्यासह राज्यात पावसाचा अंदाज। अकोला, यवतमाळ, बुलढाण्यासह वाशिमला मुसळधारेचा, तर गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला गारपिटीचा इशारा। सूर्यकुमार यादव, ईशान किशनची वादळी खेळी। मुंबईचा बंगळुरूवर 7 गडी राखून दणदणीत विजय, तर आरसीबीचा हंगामातील सलग 4था पराभव। जसप्रीत बुमराह विजयाचा शिल्पकार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।